मालेगाव तालुक्यातील साकूर येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नांदगाव मतदारसंघाचे दमदार आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सौभाग्यवती अंजुमताई कांदे व सुहास अण्णांचे लाडके पुतणे श्री ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांचे शुभ हस्ते नूतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहाचे फीत कापून व कोनशिलेचे लोकार्पण गावातील नागरिक व महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने व JCBतून फुलांचा वर्षावाने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या शाळकरी मुलांनी स्वागत गीत सादर करून केले. त्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी अंजुमताई कांदे यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला. त्याचबरोबर कळवाडी गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भाऊ कांदे व न्याय डोंगरीचे संपर्क प्रमुख किरण अण्णा कांदे, नांदगावचे व्यापारी कान्हा शेठ, पेहळगावचे माजी सरपंच सर्जेराव भाबड तर मान्यवरांचे देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कळवाडी ग्रामपालिकेचे सरपंच श्री विनोद सोनवणे, माजी उपसरपंच श्री अनिल देसले, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री राकेश आहिरे, कळवाडी गणाचे भावी पंचायत समिती सदस्य श्री प्रदीप देसले सर, माजी उपसरपंच श्री जगदीश देसले, रोंजाणे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री रवींद्र सावकार, दहिवाळ येथील माजी सरपंच श्री साहेबराव नरवाडे. या लोकार्पण सोहळ्यासाठी शेरूळ येथील माजी उपसरपंच श्री दिनकर महाले, देवगट येथील श्री रोहित जाधव, पाडळदे येथील प्रवीण झिंजर, विनोद भाऊ शेठ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती संजय चव्हाण, तलाठी श्री राहुल खांडेकर, श्री नाना पगार, मालनगाव येथील श्री विश्वास सूर्यवंशी सर, चिंचगव्हाण येथील उदयसिंग पवार, सोनू पाटील, बंडू भाऊ, दापुरे येथील अभिमन डांबरे, साकूर येथील वाल्मिक भाऊ, नागेश मगर तसेच साकूर ग्रामपंचायतीचे सरपंच लताबाई रवींद्र आहिरे, उपसरपंच पूनम समाधान बागुल, ग्रामविकास अधिकारी श्री BS भोजने व ग्रामपंचायतीचे सदस्य ताईबाई महादू आहिरे, निर्मलाताई भिकन मोहिते, आशाबाई भैयासाहेब आहिरे, हिराबाई गोविंदराव आहिरे, माधुरी राहुल आहिरे, सविता नंदू मगर, रेखा बंडू मगर उपस्थित होते. तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन देवेंद्र रामसिंग मगर, व्हाईस चेअरमन नानाभाऊ वामन पवार, संचालक अनिल अशोक मगर, वाल्मिक अशोक कदम, अनिता संतोष आहिरे, सखुबाई हिरामन आहिरे, संदीप शांताराम मगर, बळवंतराव दिनकर मगर, हिराबाई उद्धव बागुल, नारायण रामदास चौधरी, सुनील विठ्ठल बागुल, शांताराम प्रभट ठाकरे, भुरा पंडित चव्हाण तसेच मिठाराम मगर, माणिक मगर, दगा वामन आहिरे, बाळू उत्तम आहिरे, छोटू बुधा बागुल, आबा नाईक आदींसह युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंट्रोल झाल्यानंतर मी अंजुमताईंना विनंती करेन, भोजनांचे राजे गांधा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रथम हार अर्पण करावा. त्याचप्रमाणे मी ज्ञानोभाऊ यांना विनंती करेन, त्यांनी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावा. त्याचप्रमाणे वीर योद्धा एकलव्य यांच्याही प्रतिमेला पुष्प अर्पण करावा. तिथे मेणबत्ती प्रज्वलित करून अगरबत्ती सुगंधित करून वातावरण सुगंधमय करावं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण झालेला आहे. आपण यानंतर रीतसर ज्या कार्यक्रमाची आपण खऱ्या अर्थाने वाट बघत होतो, भाऊ आणि ताईंना मी विनंती करेन, प्रथमतः त्यांनी आजच्या या इतिहास मध्ये प्रथमतःच घडणारी ही गोष्ट की जी
ग्रामपंचायतीसाठी नवीन एक भव्य अशी इमारत झालेली आहे. त्या इमारतीचं उद्घाटन रिबन कापून माननीय या ठिकाणी कौन्सिलर बसवलेले आहे त्या कौन्सिलचं एक उद्घाटन इकडे होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी मान्य बाळासाहेब ठाकरे मोदी मातोश्री योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यप्रमुख पाहुणे म्हणून माननीय दादाजी भुसेसाहेब येणार. गट विकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव शाखा, त्याचप्रमाणे श्यामकांत सून, त्याचप्रमाणे अंजुमताईंच्या लगेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम आणि आपल्या बचत गटाचे CRP संगीता रोसे मॅडम हे सुद्धा लगेच त्यांचा सत्कार करून या ठिकाणी सत्कार करतायत. सर्व महिलांनी मिळून या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे आयोजित केलेले आहे. त्या सत्कारासाठी काही मंडळींची मी नावं वाचतो, त्यांनी तयार राहावं कारण आपल्याला वेळ कमी आहे. ज्ञानूभाऊ यांचा सर अनिल अशोक मगर माझीरे, डॉक्टर संतोष आहिरे, ग्रामपंचायतीतर्फे आपण त्यांचा सत्कार करतोय. ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया त्याचप्रमाणे ताईबाई माधव आहिरे सुद्धा सत्कार करतील. पुढे यायचं त्यांनी सुद्धा. त्याचप्रमाणे सुद्धा मी रोहिणीताई, छत्रपती शिवाजी महाराज, आणि या ठिकाणी तुम्ही तसं आश्वासनही दिलेले आहे, त्यामुळे त्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल पुन्हा तुमचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे दुसरे सन्मान्य उपस्थिती ज्ञानभाऊ या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे तुमच्या बरोबरच्या वतीने आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वप्रथम समोर बसलेली सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळी सर्वांचं खूप खूप अभिनंदन की साकूर गावाला शेवटी ग्रामपंचायती स्वतःची इमारत मिळाली. ती पण छान बनवली गेली. मला वाटतं बरीच मोठी आहे. मध्ये लाईट नसल्यामुळे आम्हाला बघता आलं नाही, पण इतिहास जमा झालेला इतिहास पुन्हा तुम्ही उजळवला आणि या इमारतीचं काम स्वतःच्या देखरेखीत करून घेतलं. त्याबद्दल तुमचे सर्वांचंच अभिनंदन. बाबूसाहेबांनी आता ज्या ज्या मागण्या सांगितलेल्या आहेत, मला वाटतं जो मातारामाई वसाहतीचा रस्ता आहे तो नक्कीच गिरनाळ्याला झाला ना. तो वर्ग कुठे गेला म्हणतो रस्ता वर्ग करून आहे ना गिरणारे आमचा रस्ता. हा म्हणजे झालाय ना तो. त्याच धर्तीवर आपण हा रस्ता PWD कडे वर्ग करून नक्कीच ते काम पूर्ण होईल लवकरात लवकर. आणि मला वाटतं उपखेड रस्त्याचा पूल पण आता मार्च मध्ये जे अधिवेशन चालू होईल बजेटचं अधिवेशन त्याच्यामध्ये आपण तो पकडून नक्कीच करून घेणार आहोत. ज्ञानभाऊने ते निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे. मला म्हणजे कधी कधी या गोष्टींचं मला आश्चर्य असं होतं की आता ग्रामपंचायत एवढी सुंदर झालेली आहे, सगळं तुम्हाला जे संरक्षक भिंतीचं काम करून पाहिजे, पेवर ब्लॉक्स पाहिजे किंवा जे काही तुमच्या मागण्या असतील. शाळा कुठली आहे? ती प्रायव्हेट आहे की जिल्हा परिषद? जिल्हा परिषद शाळा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी आपल्याला जिल्हा परिषदेचे जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत थांबावं लागेल, कारण आता सगळ्याच कामांना स्थगिती दिलेली आहे. हा, पण होईपर्यंत नाही करता येणार ना ते काम. तोपर्यंत सगळ्या कामांना स्थगिती आहे. आणि शासकीय जे अधिकारी आहेत त्यांना प्रशासकीय म्हणजे अधिकार दिलेले आहेत, त्यांच्याकडे शक्यतो ही कामं आपल्याला मंजूर होत नाही. पण नक्कीच जिल्हा परिषदांच्या निवडणुका आटोपल्यानंतर तुमच्या शाळेची जी इमारत आहे त्याचं समोरचं सुशोभीकरण आपण नक्कीच करून घेऊया. आणि राहिला प्रश्न तुमच्या ग्रामपंचायतीच्या या इमारतीच्या सुशोभीकरणाचा, मला वाटतं सरपंच ताईंनी आणि उपसरपंच ताईंनी बाकीच्या ग्रामसेवक आणि यांनी सगळ्यांनी एक जर निवेदन दिलं तर नक्कीच येणाऱ्या कुठल्याही निधीमध्ये आपल्याला तो कुठे बसवता येतो हे नक्कीच अण्णांच्या कानावर टाकून आपण तोही करून घेऊया. मला खरंच वाटलं होतं, बापू म्हटले की खूप मागण्या आहेत म्हटलं आता बसा.
तासभर काही यांचं संपत नाही. आवर्तनं मला वाटतं सोडण्यात आलेली आहेत. आपल्याला धरणाचा जो सगळ्यात मोठा आपला आरक्षणाचा मुद्दा होता ते अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाण्याचा पुरवठा होतोय. शेतकरी बंधू मला वाटतं बरेच समाधानी आहेत यावेळेस की आता उन्हाळा लागलाय तरी सुद्धा पाण्याची टंचाई आपल्याला तेवढी पाहिजे तेवढी सोसावी लागणार नाही. आजच्या ह्या कार्यक्रमाला मी तेच म्हटलं ना, जे कायमस्वरूपी आरक्षण करण्यात आलेलं आहे, मी तेच म्हटले की आता शेतकरी बांधवांना तेवढी चिंता राहिली नाही. उन्हाळ्यात आत्तापासून जी सुरुवात होत होती की आता काय करायचं मे एप्रिल महिन्यामध्ये, ते आता सगळ्यांना सोसावं लागणार नाही. किंबहुना कायमचाच तो प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे. तुमच्या ज्या छोट्या मोठ्या ह्या समस्या आहेत ह्या आपण अण्णांच्या माध्यमातून आत्तापर्यंत मला वाटतं ज्ञानोबांनी अण्णांच्या माध्यमातून जे जे शब्द तुम्हाला दिले गेले ते सर्वच आपण पूर्ण केलेले आहे. सर्व कामं पूर्णत्वाकडे गेलेली आहे. तुमची सभामंडप असो, रस्ते असो, थोडाफार हा जो टेक्निकल प्रॉब्लेम असतो हा याच्यामुळे काही कामं बाकी राहून जातात, पण नक्कीच तुमच्या विश्वासापुढे किंवा तुमच्या प्रेमापुढे ह्या अडचणी आम्हाला खरंच काही वाटत नाही आणि नक्कीच या सगळ्या अडचणींना आपण मात करून तुमच्या या सगळ्या समस्यांचं उत्तर लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करूया. आजच्या कार्यक्रमाला मला बोलवलं, एवढा मान दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे, साकूर ग्रामवासियांचे खूप खूप धन्यवाद. आयोजकांचे धन्यवाद. थांबते. जय महाराष्ट्र.